देवासाठी केलेला कोणताही त्याग फुकट जात नाही, कोणताच त्याग नाही. तुम्ही एवढ्या लांबून इथे येता, तुम्हाला काय वाटतं हे तुमची मेहनत फुकट जाईल, हा तुमचा त्याग फुकट जाईल? शक्यच नाही. जेवढे लोक खूप मेहनत घेऊन दुरून इकडे येतात, त्रास घेऊन येतात, जे दर आठवड्याला येतात, तुम्हाला देव त्याचं भरभरून प्रतिफळ देणार आहे. भरभरून देव तुम्हाला आशीर्वादित करेल, या जगात पण आशीर्वादित करेल आणि अनंत जीवनामध्ये मोठं प्रतिफळ देव देईल. हालेलुया, हालेलुया. जेवढे देवासाठी त्याग करतात, मेहनत घेतात, त्या सगळ्यांना देव प्रतिफळ देतो, या जगात पण देतो. मी तुम्हाला म्हटलं की मोशेला या जगात पण प्रतिफळ मिळालं. देव मोशेचा मित्र बनला, मोशे जुन्या कराराचा मध्यस्थ झाला. देवाने या जगात त्याला फार मोठा माणूस बनवलं आणि स्वर्गात पण देवाने त्याला प्रतिफळ दिलं आहे. आपली जर ही इच्छा आहे तर आपण पण हे केलं पाहिजे, नाहीतर पापाचं क्षणाचं सुख भोगायचं, अनंत काळासाठी दुःख भोगायचं. लक्ष प्रतिफळाकडे लावा. ज्या गोष्टी डोळ्यासमोर दिसतात त्याकडे लक्ष लावू नका. देवाकडून येणारे आशीर्वाद आणि स्वर्गात आपल्याला मिळणारं प्रतिफळ आपल्याला या डोळ्याने दिसत नाही. त्याच्यासाठी विश्वासाचे डोळे उघडे ठेवायला लागतात. विश्वासाचे डोळे उघडे ठेवा आणि प्रतिफळाकडे बघा, म्हणजे तुम्हाला देवासाठी त्याग करायला आणि देवाच्या मार्गाने चालायला सोपं जाईल.